काल आपण ज्ञानदेव वंदन वाचलं होतं. त्याच्यात इतर काही गोष्टी आहेत. तर नवरत्नहार त्यांनी स्वामी म्हणजे आपले गुरु गणेशनाथ हे जे ज्ञानेश्वरीचं पुस्तक ज्यांच्याकडे आहे किंवा संध्याकाळी पारायणाला बघितलं त्याच्या गुरूंचा फोटो आहे गणेशनाथ. तर त्यांनी हे कवन अर्पण केलं. जय जय नवरत्नहार, हा नवरत्नांचा हार आहे. जय जय जी जगदात्मया म्हणजे सद्गुरुनाथा तू जगदाचा आत्मा आहेस. सच्चिदानंद सूर्या तू सच्चित आनंद सूर्य आहेस. स्वामी समर्था सद्गुरुराया गणेश रूपा. आता गणेश म्हणजे हा गणेशही झाला आणि गणेशनाथ त्यांचं नाव. संप्रदाय नाथ संप्रदाय नवनाथ आपण म्हणतो ना तो संप्रदाय आहे. करोनी आत्मत्मे वंदन, आतून वंदन करतो. आत्मत्वे म्हणजे वरचेवर देहाला वंदन नाही आहे. आत्मत्मे वंदन घातले चरणी लोटांगण सहज आले लीनपण कृपा बळे. लीनपण म्हणजे नम्रता. तुमची कृपाच माझ्यावर अशी आहे की मी नम्र झालो. जी प्रभू म्हणला आपुला म्हणतला तेने संसार मोक्षमय झाला. ज्यांनी प्रभूला आपला म्हणतला म्हणजे प्रभू सद्गुरू काय किंवा प्रभू काय आपला म्हणला तेने संसार मोक्षमय झाला. देखे उन्मेष उदय झाला नित्य नवा. अशा संसारात नित्य नवा उन्मेष म्हणजे कल्पना स्फूर्ती. आपण नेहमी म्हणतो की आपल्या जीवनात स्फूर्ती पाहिजे. प्रत्येक वेळेला नवीन कल्पना सुचली पाहिजे. प्रत्येक दिवस निराळा आपल्याला आला पाहिजे. जगण्याची उमेद पाहिजे. उमेद उत्साह उन्मेष. उन्मेष म्हणजे कल्पना चांगली कल्पना क्रिएटिव्हिटी म्हणतो ना तसं. मग त्यामुळे झालं काय तुटला विषयांचा लाग. लाग म्हणजे अटॅचमेंट. विषयांची अटॅचमेंट तुटली. निमाला जन्ममरणाचा भाग. जन्ममरणाची भीती गेली. फिटला जीवदशा पांग सामरस्ये. पांग म्हणजे संबंध ऋणानुबंध वगैरे म्हणतो. जीवदशा उरलीच नाही. सामरस्य म्हणजे समरस. मी माझ्या सद्गुरूंशी समरस झालो एकरस झालो. आता द्वैत कुठे उरलं म्हणून जीवभाव संपून गेला. सामरस्ये देही अहंता नुरली. नुरली म्हणजे न उरली. अहंता वृत्ती स्वरूपी विराली. स्वरूप आत आहे मग रूप बाहेर आहे. आत माझी विराली म्हणजे शांत झाली तिथे. द्वैताद्वैत गिळवणी ठेली अखंडत्वे. द्वैत आणि अद्वैत हे एकच झालं आणि अखंड. सरली कर्मा कर्म विवंचना. काय करायचं कसं करायचं हे विवंचना म्हणजे काळजी. सरली की आपैसी साध्य साधना. तुमच्या कृपेमुळे आपैसी म्हणजे आपोआप सहज सहज माझी साध्य साधना. साध्य काय करायचं आहे तर जीवनात अखंड आनंदात राहायचं आहे. सद्गुरूशी एकरूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी साधना ती सहज व्हायला लागली. उरे करोनी अकर्तेपण ठाईचाची. अकर्तेपण करूनही अकर्तापण. हे मी केलेलं नाही सद्गुरू करतात. सद्गुरू मला शक्ती देतात. सद्गुरू परिस्थिती निर्माण करतात. सद्गुरू माझ्या माध्यमातून कार्य करतात. ही माझी भावना स्थिर झाली. बोली अबोलता जाहलो म्हणजे मी बोललो तरी माझं मौन. अबोलता आवश्यक तेवढंच बोलतो आणि लोकांच्या कल्याणासाठी बोलतो. त्यामुळे मी बोललो तरी माझं मौन भंग पावत नाही. बोली अबोलता जाहलो सहज सुखे सुखावलो. धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी. अखंड आनंद. तुम्ही त्यांच्याकडे मुद्दामून बघा. त्यांची मुद्रा किती शांत आहे किती तेजस्वी आहे. त्यांचे डोळे पूर्ण मिटलेलेही नाहीत आणि पूर्ण उघडेही नाही आहेत. छान त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फार बघण्यासारखं. धन्य धन्य देवा पावलो परमसिद्धी. स्वरूपी विश्वरूप देखिले. विश्वरूपी स्वरूप सामावले म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात. तर माझ्यात तुम्हाला सगळं विश्व दिसलं आणि विश्वात सगळीकडे मी सामावलेलं दिसलो. हा मी आहे ना तो देहाचा मी नाही आहे तर आत्म्याचा मी आहे. सगळीकडे त्या खांबही मीच झालो. हे छतही मीच झालो असं परमेश्वर म्हणतो. बरोबर आहे. पण मी परमेश्वराशी जर एकरूप झालो तर माझी भाषा तीच असणार आहे. मन मना भव पुढे येणार आहे की तू तुझं मनच मला देऊन टाक म्हणजे मग माझी इच्छा ती तुझी इच्छा होईल. जसा परमेश्वर म्हणतो हे सगळं मी झालेलो आहे तसंच मलाही वाटतं हे सगळं मी झालेलो आहे. मग आप आणि पर भावच गेला ना. भेद गेले.
आणि मी शांत आनंद राहू शकतो. धन्य धन्य देवा पावलो. स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप सामावले. स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. हे स्वरूप विश्वरूप ही रूप जे आहेत त्याच्यापेक्षा निराळं आहे ना ते काय आहे? नित्य तत्व आहे. म्हणजे आत्मतत्व आहे, परब्रह्म आहे, आत आहे सगळीकडे, नित्य तत्व. स्वामीचा सेवकू जाहलो. स्वामी म्हणजे त्यांचे स्वामी, आपल्या दृष्टीनं स्वामी स्वरूपानंद. आपण नेहमी म्हणतो ना, आपण जय जय रघुवीर समर्थ म्हणतो, बरोबर. आपण म्हणतो, आपल्यासमोर रामदास असतात, रामदासांच्या समोर हनुमान असतो, हनुमंतासमोर राम असतात साक्षात. पण आपण जय जय रघुवीर समर्थ म्हटल्यानंतर सगळे आठवायचे. तसं हे सांगतात की स्वरूपा स्वामीचा सेवकू झालो तई तेव्हा किंवा त्यामुळे येतुले भाग्य लादलो. अक्षयपदी लाचावलो ह्याची लागी. मी याच जन्मात याच संदर्भात याच संबंधात मी अक्षयपदी लाचावलो. अक्षयपद म्हणजे जिथून क्षय नाही, म्हणजे नित्य सिद्ध मुक्त असं ते पद आहे. हे 9 ओव्या झाल्या. नव ओविया नवरत्नहार स्वामीस समर्पिला सादर. ज्या वेळेला ते गुरुना शरण गेले, गुरुनी एका अर्थाने त्यांना अनुग्रह दिला. ते आपल्या मामाबरोबर गेले होते गुरूंकडे, मामांचे ते गुरु होते आणि यांची काही तेवढी श्रद्धा नव्हती. पण त्यांना बघितल्यानंतर त्यांच्या मनात आलं की नाही, ह्यांनाच शरण जायचं. मग त्यांनी ही रचना केली. ही रचना केल्यानंतर स्वामींनी त्यांच्यातली प्रतिभा जी जागी झाली होती, हे MA मराठी वगैरे होते, दत्त वामन पोद्दार नावाचे विद्वान होते, त्यांचे हे लेखक होते. म्हणजे ते डिक्टेट करायचे आणि हे लिहून घ्यायचे. यांचं अक्षर किती चांगलं आहे. तिथे त्यांची ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ती ज्ञानेश्वरी जरा काढ बरं, मी तुम्हाला असं तरी दाखवत होती. त्यांनी ती ज्ञानेश्वरी का लिहिली त्याची प्रेरणा बघूया आणि सुरू करूया. नव ओविया नवरत्नहार, लक्षात ठेवा. स्वामीस समर्पिला सादर तेणे संतोषोनी अभय कर ठेविला माथा. माझ्या माथ्यावर अभय कर ठेवला. आता ही जी ज्ञानेश्वरी आहे ही स्वरूप ज्ञानेश्वरी आहे. आता त्याची त्यांनी प्रिंट काढलेली आहे, पण त्यांचं अक्षर तुमच्या लक्षात येईल. फार सुंदर अक्षर आहे. तुम्हाला तिथून दिसत असेल की नाही, आज ही इथे समोर ठेवूया. आणि एक टाकी लिहिल्यासारखं आहे. रोज एवढ्या ओव्या ठरवून 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात त्यांनी ह्या 16,000 ओव्या, आता ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या लिहून काढल्या आणि आपल्या सद्गुरूंना तो लिखित ग्रंथ अर्पण केला. कारण ज्यावेळेला पहिल्यांदा सद्गुरू ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला बसले त्यांच्यासमोर, त्यावेळेला पूर्वी पोथी असायची ना, अशी पानं उघडायची आणि ती पानं इतकी जीर्ण झालेली होती. पूर्वीचा कागद तो. माझ्याकडे सुद्धा शंकराचार्यांचं एक पुस्तक आहे, त्याचं पान उलटायला गेलं की तुकडा पडतो आणि ते पुस्तक असं बाउंड आहे. म्हणजे मला पान काढताना सुद्धा भीती वाटते. आणि ती आता कॉपी पण आउट ऑफ प्रिंट आहे. पण गंमत बघा, पूर्वीचे कागद. म्हणून गीता प्रेसने काय सांगितलं, आपण कागद चांगला घेऊया जो 2 जनरेशन्स टिकेल. आपण पहिली गोष्ट म्हणजे आपले ग्रंथ शुद्ध रूपात छापूया. त्याच्यासाठी आपण असे संस्कृत जाणणारे लोक तयार करूया की जे धर्मासाठी काम करतील. आणि गीता प्रेसच्या कुठल्याही पुस्तकावर शेवटच्या पानावर पेन्सिल निकॉयनी सही केलेली असते, इनिशियल्स असतात. आणि ते त्यांना माहीत आहे की ही इनिशियल्स कोणाची, त्यांनी ते चेक केलेलं पुस्तक आहे. मग त्याच्यात चूक आढळणार नाही. ही निष्ठा आहे. आणि यामुळे फार मोठं कार्य झालेलं आहे अलीकडच्या काळात. आणि म्हणून परवा तुम्हाला सांगतो ना की जी आग लागली महाकुंभात, ती आग म्हणजे कशी लागली, मस्तीनं लागली तुम्हाला. आणि पैसा, लोभ, स्वार्थ यामुळे लागली. आणि कोणाचा, तर उच्चवर्णीयांचा. झालं होतं काय की ओळीनं 7 टेंटमध्ये पुस्तकं ठेवली होती गीता प्रेसची. ओळीनं 7 तंबू भरून केवढी पुस्तकं आहेत त्यांची. आणि तिथे एक मुख्य स्वामी होते आणि त्यांचे वर्कर्स होते. त्या स्वामींची मुलाखत ऐकून मी तुम्हाला सांगतो. तर गंगेचा घाट काय असा कंटिन्युअस आहे. तर जिथेही हे तंबू होते, समजा तंबू इथे आहे तर या घाटापासून इतक्यांत आरती करायची नाही. आरती करायची नाही म्हणून सांगितलं होतं. पण तिथे त्यांनी व्हॉलंटियर्सही उभे केले असतील, तिथे पोलिसही उभे केले असतील. पण आम्ही पंडे, आम्ही वडवे, आम्ही ब्राह्मण, आम्ही देवाच्या अगदी जवळचे. त्यांनी त्या पोलिसांना सुद्धा जुमानलं नाही. आणि तिथे आरतीला पैसे मिळतात.
500-500 रुपये 5-5 हजार रुपये तिकीट काढून लोक आरतीला जातात. आणि हे शरीर वगैरे आता त्यांनी कमावलेलं आहे ना. हां, मग जास्त बोलत नाही, तुम्हाला टीका वाटेल ते, पण इतकी सुंदर ती आरती वाटतात जणू कथ्थक नृत्य करत आहेत. ती बघायला लोक जातात. ती बघायला लोक जात नाहीत, त्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढायला जातात. मग त्याच्यासाठी 500 रुपये 5,000 रुपये काहीच नाही. मग एवढा घाट वाया जातो. त्यांना वाटलं इथे जर आपण 5-10 उभे राहिलो आपल्याला हजारो रुपये मिळतील दिवसाला. ते सुरू झालं आणि त्यांची जी उडली ठिणग्या त्या वाऱ्याने आला. पुस्तकच ना ती. त्यांना इतकं वाईट वाटलं, कित्येक कोटी रुपयांची आमची पुस्तकं खाक झाली, तंबू जळून गेले. सुदैवानं मनुष्यहानी झाली नाही. पण हे का झालं? त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. पण सगळीकडे एक माणूस पुरणार नाही आहे. आणि एकाने दादागिरी, आणि आमचाच घाट आहे हा, तुम्ही आत्ता आलेले आहात, एरवी आम्ही रोज आहोत. अरे हे सगळं म्हटल्यानंतर तसा तो अपघात होता. आणि ती चेंगराचेंगरी जी झाली ती मुद्दामून केलेली आहे. आता तुम्हाला एक एक त्यातल्या गोष्टी, व्यक्तींचे चेहरे, त्यांच्यावरचे हे मुद्दामून, ज्यांना काही गंगेबद्दल पावित्र्य नव्हतं, जे या महाकुंभारा प्रचंड टीका करत होते, निषेध करत होते, त्या लोकांनी रात्री तो पराक्रम केला. आणि एकदा एकाच्या छातीवर पाय दिल्यानंतर झोपलेलं असताना ते उठून मग धावपळ झाली, त्याच्यात गेले. आत्तापर्यंतच्या कुंभात किती मेलेले आहेत त्याचीही स्टॅटिस्टिक्स त्यांनी दिलेली आहे. असू दे, जास्त बोलत नाही. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला मी शरण जातो त्यावेळेला मला चांगल्या कल्पना सुचतात. पण मी पैशाला शरण जातो, मी सत्तेला शरण जातो, मी सत्ताधारी लोकांना शरण जातो, त्यावेळेला मी माणूस म्हणून माणूस वरत नाही, डिह्युमनायझेशन म्हणतात ना, मी माणूस, पशु, लाचार असा बनत जातो. आणि विशेषतः पैशाने आपल्याला लाचार बनवलेला आहे. इथे येऊन आपण पहिली गोष्ट शिकायची, पैसा महत्त्वाचा आहे, पण सर्वात महत्त्वाचा नाही. पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. माणसापेक्षा माणसाच्यातली गुण, कला त्या महत्त्वाच्या आहेत. माणूस गेला तरी त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी शिकवलेल्या कला, त्याचे विद्यार्थी उरतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जर आपल्याला कळलं तर अशा गोष्टी होत नाहीत. तर त्यांनी हे लिहिलं, गुरूंना सांगितलं नाही, संकल्प केला, लिहिलं आणि ते अर्पण केलं. त्यांना एवढं बरं वाटलं, कारण ती प्रत अगदीच हे होती. ती प्रतसुद्धा असेल त्यांच्याकडे आता, पण त्यांनी हे लिहिलेलं आहे. हे मुद्दामून बघा, पूर्वी ते बोरूने लिहित होते, असे बरोबर त्रिकोणी सुंदर अक्षराला एवढे अँगल्स आहेत आणि एकासारखं एक अक्षर आहे, तुम्हाला प्रिंटेड असल्यासारखं वाटेल. आणि सकाळी सांगितलं होतं की त्यांचेच एक शिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती, त्यांनीही आपल्या गुरूंना स्वतःच्या अक्षरात, त्यांनी जरा मोठं अक्षर काढलेलं आहे पण त्यांचंही अक्षर चांगलं आहे. तीही प्रत आता आउट ऑफ प्रिंट असेल पण तीही प्रत उपलब्ध होती. तर हे मुद्दामून बघा, वाचायला अगदी सोपी आहे, पारायणाला सुद्धा ही प्रत चांगली आहे, पण आपल्याला प्रिंटेड प्रत त्याच्यापेक्षा चांगली आहे जी निवडलेली आहे ती. तर आपण वाचत होतो हे नवरत्नहार त्यांनी आपल्या गुरूंना अर्पण केला आणि गुरुमूर्ती माझ्यावर केवढी कृपा झाली ते त्यांनी सांगितलं. आणि ही ज्ञानेश्वरी नंतर अर्पण केलेली आहे. त्याच्यात स्वामी म्हणलेलं आहे ते त्यांनी गुरूंना म्हणलेलं आहे. ह्यांनी चांगल्या रचना केल्या, पण आपलं नाव कशाला घ्यायचं, तुका म्हणे वगैरे सगळं ठीक आहे. गुरूंनी सांगितलं स्वामी म्हणे हे शेवटी घाल, म्हणून त्यानंतरच्या अभंगावर स्वामी म्हणे हे त्यांच्यात आहे. ते स्वामी म्हणे म्हणजे हे स्वामी स्वरूपानंद. ठीक आहे, आपण आता कुठपर्यंत पोचलो होतो की काल अर्जुनाची कशी परिस्थिती झाली होती की यांना मी कसं मारू, हे सगळे माझे गुरु आहेत, माझे नातेवाईक आहेत. आणि सगळी प्रचंड त्यांनी पहिल्यांदा हे झाला, शंखनाद झाला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की दोन्ही सैन्यात माझा रथ नेऊन उभा कर. तो केला आणि मग अर्जुनाने बघितलं की बापरे, दोन्ही सैन्यात आपलेच आहेत. त्याला पेज नंबर दिले असते तर बरं झालं असतं, पण तरीसुद्धा हे इथे तान समीक्षकोन ते यो आवरून म्हणे एक देवा, शेवटच्या पानाच्या अलीकडचं पान. ते सगळ्या दोन्ही सैन्यात आपलेच नातेवाईक पाहून, आणि आपलेच नातेवाईक म्हणजे अक्षरशः नातेवाईक होते हो. या सैन्या इतकं भयंकर, ह्या युद्धा इतकं भयंकर युद्ध नाही. आता निरनिराळे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, देश एकमेकाविरुद्ध लढत होते, हे एक कुळ लढत होतं. आणि काल बघितलं ना, सगळे नातेवाईक एकमेकाच्या विरुद्ध उभे होते.
मग इकडे मामा असेल तर तिकडे भाचा आहे, तिकडे काका असेल तर इकडे पुतणे आहे, जावई इकडे आहे सासरा तिकडे आहे, तसा जावई तिकडे आहे सासरा इकडे, सगळी नाती. की नातीसुद्धा त्यांनी काल आपण वाचलं होतं खूपच. शेवटचं पान बघा, पेज नंबर आता त्याला 1 2 3 4, शेवटी त्यांनी नाव आचार्या बघते, मिळालं का तुम्हाला? हां न सीदंती मम गात्राणी, हे पहिला श्लोक आहे त्या याच्यावरचा, ते पेज काढा. हां सीदंती मम गात्राणी म्हणजे हे पेज नंबर 1 झालं, हे पेज नंबर 2, पेज नंबर 3, पेज नंबर 4. हां पेज नंबर 4 काढा. काल आपण बघितलं होतं अर्जुनाची अवस्था, सीदंती मम गात्राणी. कशासाठी? की सगळे हे आपले नातेवाईक बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो मी यांच्याशी लढू शकणार नाही, तू लढायला सांगितलंच तरी मी लढू शकणार नाही. आणि आत्ता आपण जे वाटणार आहोत त्याच्यात अर्जुन जर हे युद्ध झालं तर काय परिणाम होतील ते सगळे सांगतो आहे. आणि तिथे म्हणतो की मला अत्यंत मी विषण्ण झालो, विषादग्रस्त झालो आहे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे दुःख, मला दुःख झालेलं आहे. आणि बघूया आपण वाचूया ते. पण ते सीदंती मम गात्राणी हे फार महत्त्वाची अवस्था आहे अर्जुनाची. अर्जुनासारख्या शूराची अशी अवस्था का होते? कारण का की तो भावनेनं विचार करणार आहे, हृदयानं विचार करणार आहे, सरळ विचार करणारा आहे अर्जुन, हे लक्षात घ्या. कारण का की ज्या वेळेला आपण म्हणतो की भावाशी युद्ध करायचं आहे, भावाशी लढायचं आहे, कोर्टातून लढणं एक वेळ सोपं आहे, कारण तीमध्ये इन्स्टिट्यूशन आहे, हो की नाही, कोर्ट आहे. प्रत्यक्ष तलवारीनं लढणं हे जे लढण्याची ज्यांना सवय आहे ना त्यांनाच. म्हणून जे प्राण्यांना कचा कचा कापतात खाण्यासाठी, त्यांना माणसाला कापणं काय अवघड आहे हो, सांगा बरं. आपल्याला जमणार नाही ते. आपली मजल जास्तीत जास्त कांदा आणि टोमॅटोपर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त मोठं काही कापायचं असेल तर भोपळा. आणि काय कापणार होतं आपण कल्पना नाही करू शकत. हा 2 संस्कार आणि संस्कृतीतलाच संघर्ष आहे सध्या चालू आहे तो. म्हणून इथे अर्जुन आहे, हा अर्जुन शब्दाचा अर्थ आहे रुजू म्हणजे सरळ. रुजू म्हणजे रूतला रू, शीतला रू. हां तुम्ही रुपयातला रू काढला की तो कामावर रुजू झाला रुजू झाला म्हणजे जॉईंट. हा रुजू म्हणजे ऋषीतला रू. रुजू म्हणजे सरळ विचार करणारा, सरळ मनाचा, सरळ वागणारा अर्जुन. म्हणून एक वाक्य मागे सांगितलं होतं की गीता अर्जुनालाच का सांगितली, युधिष्ठिराचा सांगण्याची गरज नव्हती कारण तो ज्ञानी होता. भीमाला सांगून उपयोग नव्हता, कारण का मी मारणार म्हणजे मारणारच ना. दुर्योधन दुःशासनाला युद्ध हो न हो, आधी मी त्यांना मारतो आणि मग तुझं ऐकतो असं भीमाने सांगितलं असतं. अर्जुनाची अशी अवस्था होणार आहे. आपण म्हणतो ना आय नो माय कॉईन्स बेटर, माझं नाणं कसं आहे हे मला माहीत आहे. कृष्णाला नक्की माहीत होतं की भीष्माचार्य वगैरे समोर पाहिल्यानंतर अर्जुनाची अवस्था ही विचलित होणार आहे, तो अस्वस्थ होणार आहे, युद्ध नको म्हणणार आहे. यांना मारण्यापेक्षा यांच्याकडून मरणं म्हणजे स्वर्गप्राप्ती आहे, कारण मी युद्धात मेलो म्हणून. हे सगळं कृष्णाला माहीत होतं. म्हणून 2 सैन्यांच्या मध्ये रथ उभा करायला सांगितल्यानंतर यांनी द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्य यांच्या समोरनं इकडे पांडवांचं सैन्य आहे, इकडे कौरवांचं सैन्य आहे, मध्ये कुठेतरी असा नाही रथ उभा केला. अशा ठिकाणी उभा केला ते अर्जुनाला दिसले ते सेनापती भीष्माचार्य. त्या सेनापतीच्या ठिकाणी त्याला काय दिसले, पितामह भीष्माचार्य. त्यांच्यानंतरचे सेनापती द्रोणाचार्य, त्याच्या ठिकाणी दिसले गुरु. गुरुना मारून गुरुची हत्या, आजोबांना मारून आजोबांची हत्या. आणि हे करून मिळवायचं काय, तर सत्ता नको आम्हाला ती सत्ता. हेच शब्द आपण आत्ता वाचणार आहोत, संध्याकाळी वाचणार आहोत आणि पहिल्या अध्यायाचा निरोप घेणार आहोत. मग हे सगळं बघितल्यानंतर तरीही कृष्ण लक्षच देत नाही त्याच्या बोलण्याकडे. आणि मग त्याच्या शरीराची आणि मनाची काय अवस्था झाली. आपली अशी होते का, इतकी सगळी लक्षणं जरी आपल्यात नसली
तरी काही एक दोन लक्षणं आपल्यात नेहमीच असतात जवळजवळ. पहिली गोष्ट, सीदंती मम गात्राणी, माझी गात्र म्हणजे माझे अवयव अगदी गळून गेलेले आहेत. आता हे थकून का तर नाही, अर्जुन थकलेला नाही आहे, कारण याच्या आधी अर्जुनाने धनुष्य उचललेलं आहे आणि माझ्याबरोबर लढून माझ्याकडून मरायला कोण आलेले आहेत हे मी पाहून घेतो, हे लक्षात ठेवा. इतका आत्मविश्वास आहे. आणखीन एक गोष्ट सांगायला हरकत नाही की अर्जुन येतो आणि ह्या सगळ्या रणाची म्हणजे युद्धाची जी देवी आहे ती दुर्गा देवी आहे. तो उतरतो खाली रथाच्या, धनुष्यबाण ठेवतो आणि दुर्गेचं स्तोत्र म्हणतो. ते दुर्गेचं स्तोत्र या अध्यायात आहे ना, गीतेत नाही आहे, गीतेच्या आधी अध्याय आहेत ना. 25 ते 42 हे जे 18 अध्याय आहेत गीता पर्व म्हणून आहेत त्याचे, त्याला गीता म्हणतात. पण त्याच्या आधी आहेत ना अध्याय, काय काय घडलं हे सगळं आहे. तो निघाला ह्याच्यातून, कृष्ण म्हणाला, अत्यंत उत्साहात होते, आपण युद्ध जिंकणार आहोत कारण तू आमच्याकडून आहेस. कृष्ण म्हणाला, मी तुमच्याकडून आहे कारण धर्म तुमच्याकडून आहे. तर काही गप्पा चालल्या असतील. मध्ये थांबव म्हणाला रथ, उतरला रथातून, दुर्गादेवीची प्रार्थना केली. वर्णन आहे, दुर्गादेवी प्रत्यक्ष प्रकटली त्याच्यासमोर आणि त्याला सांगितलं तू युद्ध करायला जातोयस, यशस्वी भव. आता दुर्गेचा आशीर्वाद ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला भयाचं कारणच नाही आहे. अत्यंत आत्मविश्वासाने लगेच अर्जुन रथात चढतो आणि सांगतो, 2 सैन्यांच्या मध्ये नेऊन माझा रथ उभा कर, ही आज्ञा देतो. कुणाला? सारथ्याला. तो कृष्ण असला म्हणून काय झालं, आत्ता तो सारथी आहे. सारथी म्हणजे ड्रायव्हर ऑफ द चॅरियट, तो ड्रायव्हर आहे, आज्ञा करतो. इथपर्यंत कृष्णाला बरं वाटतं. तरीही कृष्णाला माहीत असतं की युद्ध चालू झाल्यानंतर कोणत्याही क्षणी जर अर्जुनाने माघार घेतली तर युद्धाचा निर्णय कौरवांच्या बाजूने लागेल. ही रिस्क ज्याला म्हणतात कृष्णाला कायम वाटत होते. म्हणून सुरुवातीलाच करून घेऊया की त्याच्या मनाची तयारी. म्हणून तुम्हाला 2 पॉईंट्स मी नेहमी सांगतो युद्धातले, एक लक्षात घ्या. मी मारणार नाही, त्यांनी मारलं तरी चालेल मला. अरे लहानपणी त्यांनी मला कडेवर घेतलं आहे, मी त्यांची दाढी ओढली आहे, त्यांनी माझे लाड केलेले आहेत, असे माझे आजोबा, पितामह, भीष्म, त्यानं मारू. कुठली संस्कृती आहे हे सगळं तो सांगतो. इथे थांबत नाही. हे कृष्णाला नक्की माहीत होतं. म्हणून कृष्ण करतो काय, 2 सैन्यांच्यामध्ये न उभा करतो आणि हातात जो चाबूक असतो, काहीतरी पॉइंटर पाहिजे ना दाखवायला, म्हणून तो असा फिरवून म्हणतो, या दोन्ही सैन्यात असलेल्या कौरवांकडे पाहून घे. दोन्ही सैन्यात असलेल्या कौरवांकडे म्हणजे कुरुवंशीयांकडे. तुमचा वंशही कुरुवंशच आहे की. त्यांना कौरव आपण म्हणतो म्हणून की मग काल आपण बघितलं त्यांना धृतराष्ट्राची मुलं म्हणलेली आहे, यांना पांडूची मुलं म्हणलेली आहेत. पांडूची मुलं म्हणून हे पांडव झाले आणि धृतराष्ट्राची मुलं म्हणून ते धार्तराष्ट्रान. अवघड वाटेल शब्द, पण त्यांना परंपरेने आपण कौरव म्हणतो. सगळेच कौरव आहेत की हो. ज्याला ग्लानिर्भवती भारत म्हणजे हे भरत कुलातल्या श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. भारत म्हणजे हे भारता, हा भारत देश नाही आहे, अर्जुनाला म्हणलेलं आहे. मग दुर्योधन भारत नाही आहे का, आहे की. मला वाटतं की महाभारतात निरनिराळ्या सगळ्यांना त्यावेळेला भारत म्हणलेलं आहे, गरज असेल त्यावेळेला. युधिष्ठिर भारत आहे, सगळेच भारत आहेत. पार्थ पृथूचा मुलगा म्हणजे कुंतीचा, सगळेच पार्थ आहेत की. कौंतेय म्हणल्यानंतर कर्णसुद्धा कौंतेय आहे ना. बघा ना, पण गीतेत कौंतेय म्हणजे अर्जुन, गीतेत पार्थ म्हणजे अर्जुन, हे आपण करतो. पण एरवी पार्थ म्हणजे सगळे पांडव आणि कौंतेय म्हणजे पांडव प्लस कर्णसुद्धा, हे सगळे कौंतेय. आणि तसे उल्लेख महाभारतात येतात. म्हणून आपल्याला कॉन्टेक्स्ट वाचावा लागतो की इथे भारत कुणाला म्हणलेला आहे, इथे भीमाला म्हणलेला आहे, कारण तो हनुमंताला चॅलेंज करतोय. आपल्याला कळायला पाहिजे. तसे इथे काय झालेलं आहे, सुरुवातीला तो म्हणाला मी लढणार नाही, हा पहिला मुद्दा. नंतर अध्यायामागून अध्याय येतात, प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांना उत्तर देतो कृष्ण. आणि महत्त्वाचा अध्याय येतो 11वा, विश्वरूप दर्शन. तिथे अर्जुन बदलतो. तो म्हणतो मला तू साधा कृष्ण वाटत होता, पण तू तर विश्वरूप कृष्ण आहेस.
आता माझा मोह गेला, तिथेच तो कबुली देतो. पण त्याच्यानंतर त्याला आणखीन प्रश्न आहेत, तेही प्रश्न विचारतो. मग युद्ध सुरू होतं. गीता संपते, हे शंख वगैरे वाजवले जातात आणि मग युद्ध सुरू होतं. युद्ध 9 दिवस चालतं. 9 दिवस भीष्माचार्य संहार करतात पांडवांच्या सेनेचा, मोठा पराक्रम करतात. पण पांडवांना मारत नाही. दुर्योधन येतो आणि म्हणतो पांडवांना जर मारलं नाही तर युद्ध संपणार कसं. लक्षात ठेवा, युद्ध संपणार कसं. ते म्हणाले जसे तुम्ही माझे नातू आहात तसे पांडवही माझे नातू आहेत. मनातल्या मनात म्हणतील चांगले नातू आहेत माझे, सभ्य नातू आहेत, त्यांचं रक्षण करायला पाहिजे. मी मारणार नाही. सुरुवातीलाच सांगितलं मी पांडवांना मारणार नाही. संशय मनात असला की तो कसा घात करतो याची अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यातले हे क्लासिकल एक्झाम्पल पूर्वी सांगितलं होतं की 9व्या दिवशी रात्री त्यांच्या शिबिरात म्हणजे टेंटमध्ये दुर्योधन जातो आणि म्हणतो मोठ्या आशेनं आणि अपेक्षेने आम्ही तुम्हाला केलं होतं सेनापती, पण तुम्ही तर काय पांडवांना मारतच नाहीत. आता 9 दिवस झालं युद्ध, युद्धाचा निर्णय काय लागेल अजून काही सांगताच येत नाही. उगीच तुम्हाला केलं, त्याच्यापेक्षा कर्णाला असं काहीतरी बोलल्यानंतर ते चिडतात. तुझी काय अपेक्षा आहे. पांडवांना जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत. मग ते म्हणतात उद्या सूर्यास्ताच्या आत मी सारी पृथ्वी निष्पांडवी करून टाकेन. म्हणजे पांडवांना तर मारेनच, पांडवांच्या मुलांनाही मारेन. आता ही भीष्माची प्रतिज्ञा आहे ना. भीष्माच्या प्रतिज्ञेला लोक सलाम करतात ना. भीष्मासाठी दुर्योधन गप्प बसला असता तर युद्धाचा हेच बदलला असता. भीष्मांना आपली प्रतिज्ञा पाळावी लागली असती. तो त्याच्या मनात डाऊट, हे नुसते म्हणताय, प्रत्यक्षात उद्या गेल्यानंतर नाही म्हण. आणि मग त्याने जर तुम्ही पृथ्वी निष्पांडवी केली नाही तर, हा डाऊट आहे. त्यावेळेला भीष्म सावध होतात. अरे मी काय बोलून गेलो होतो, बरं झालं याच्या मनात डाऊट आला, हा संदेह जो आला तो बरं झालं. म्हणाले जर मी निष्पांडवी पृथ्वी केली नाही तर मी रथातून खाली पडेन. आणि मी एकदा रथातून खाली पडलं की मग मला शिबिरात नेऊन ठेवा आणि मग दुसरे द्रोणाचार्य वगैरे जे कोण असतील तुम्ही युद्ध चालू ठेवा. हेच पाहिजे होतं कोणाला, दुर्योधनाला. कारण दुर्योधनाला माहीत होतं की कर्णाने शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत भीष्माचार्य आहेत तोपर्यंत मी रणांगणात येणार नाही. आणि सगळ्यात जास्त विश्वास कुणावर होता, कर्णावरच होता. एकदा ही बॅद गेलेली बरी, मेले तरी चालतील इतकी त्या दुर्योधनाची. पण ते तसे मरणार नव्हते कारण ते इच्छामरणी होते. मग तो प्रसंग घडला की ज्या वेळेला हे कृष्णाला कळलं त्यावेळेला त्यांनी पाठवलं, पहिल्यांदा म्हणतात द्रौपदीला पाठवलं आणि कर्णाकडे नंतर कुंतीला पाठवलं, द्रौपदीला पाठवलं. म्हणाले रात्री ज्या वेळेला ते रात्री 11 वाजता आपला दिवा मंद करतात आणि झोपतात त्यावेळेस हे ब्रह्मचारी आहेत. पण सी द हाईट ऑफ कॅरेक्टर आपण म्हणतो ना, चारित्र्याची उंची किती आहे तो सांगतो. ज्या वेळेला ते झोपायला जातात अगदी अंधार करून थोडासा प्रकाश आहे त्यावेळेला फक्त स्त्रिया आणि संन्यासी यांनाच त्यांच्या शिबिरात जाण्याची परवानगी आहे. स्त्रियांना हे चारित्र्य म्हणजे ती स्त्री गेली तर ती काहीतरी काम करायलाच जाईल आणि ते काम करण्याचं वचन भीष्माचार्य देतील. भीष्माचार्य चारित्र्यहीन नाही आहेत. तेव्हा तू काय कर, आज रात्री त्यांच्याकडे जा. ते झाल्यानंतर मग ठीक आहे, त्यावेळेला ती जाते. ते बंद करून झोपायला निघालेले असतात. अशा वेळेला येते आणि सांगते पितामह नमस्कार करते. मी सांगते द्रौपदी. त्यावेळेला तू इथे कशासाठी आलीस. तर ती म्हणाली मला माझ्या पतींचे प्राण पाहिजे. ते एकदम मुळून जातात की सौभाग्यवती भव. मग ती म्हणते सौभाग्य माझं धोक्यात आहे. तुम्ही प्रतिज्ञा करून बसलेला की उद्या माझ्या सगळ्या पतींना तुम्ही मारणार आहात. माझ्या मुलाने प्रत्येक पतीपासून तिला एक एक मुलगा झाला होता आणि ती 5ही मुलं युद्धात भाग घेत होती. सगळ्यांना मारणार तुम्ही. पण तुम्ही मला सौभाग्यवती भव म्हणलेलं आहे. तर ते म्हणाले थांब,
तुझ्याबरोबर तू एकटी आलेली नाही आहेस या रात्री अंधारात, तुझ्याबरोबर कोण आलं आहे त्याला मला पाहू दे. ती म्हणजे माझा गडी आला आहे आणि तो माझ्या हे बाहेर सांभाळत बसलेला आहे. हे बुरखे वगैरे काय घालून याचं रात्री ते तो सांभाळत बसलेला आहे. माझे जोडे सांभाळत बसले आहेत. ते म्हणतो त्यालाच मला बघायचं आहे. बघितलं तर कृष्ण म्हणाले मला वाटलंच होतं हे कृष्ण कारस्था हे तुझंच असणार आहे. पण म्हणाले दुर्योधनालाही मी सांगितलं की मी रथातून पडेन, बरं झालं. आणि हिलाही मी सांगितलं सौभाग्यवती भाऊ मी तुझे पुत्र आणि तुझे पती सुरक्षित राहतील. मग त्याच्या आधी घडलेली घटना तुम्हाला मारायचं कसं हा प्रश्न उरतो ना. भीष्माचार्य जरी त्यांनी पांडवांना मारणार नाही तरी भीष्मांना मारल्याशिवाय पांडव काय. मग ते म्हणतात की स्त्री म्हणून जी जन्मलेली आहे किंवा आत्ता स्त्री आहे अशी एखादी व्यक्ती जर माझ्यासमोर आली तर मी माझी शस्त्र खाली ठेवेन आणि मग माझा कोणीही वध करावा. म्हणजे माझ्या रथात येऊन जरी तलवारीनं डोकं उडवलं तरी मी काही करणार नाही. मग अशी कोण आहे? शिखंडिनी. सगळं आपल्या मृत्यूचं रहस्य सांगतात. द्रोणाचार्यांनी आपल्या मृत्यूचं रहस्य सांगितलं कारण हे शरीराने कौरवांच्या बाजूने होते पण मनानं पांडवांच्या बाजूनीच होते. पांडवांच्या यशाचीच प्रार्थना करत होते आणि हे दुर्योधनाचं शल्य होतं. माझे सेनापती त्यांचा शत्रूचा विजय व्हावा म्हणून प्रयत्न करतात. तर मग दुसऱ्या दिवशी ठरलं मग आता 10वा दिवस युद्धाचा. त्या 10व्या दिवशी शिखंडीनी पुढे उभे राहते. आता तो शिखंडी झाला आहे, तोही पराक्रमी आहे, त्यांनी युद्धात पराक्रम केलेला आहे. पण तरीसुद्धा त्याचे बाण भीष्माचार्यांच्या त्या चिलखत वगैरेला भेदून पुरेसे आत जात नाही. आता हा दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगतो आहे. अर्जुन शिखंडीच्या मागे उभा राहतो आणि मागून बाण मारतो. शक्य आहे कुणाला मारतो? पितामहांना. ज्यांना बाण कसा मारू म्हणून सुरुवात झाली गीतेची. हा गीतेचा प्रभाव आहे. काउन्सिलिंग कसं असावं की मी पितामहांना कसं मारू असं म्हणणारा अर्जुन शिखंडीच्या मागून भीष्माचार्यांना इथपर्यंत बाण मारतो आणि ते पडतात रथातून आणि बाणांच्या शय्येवर पडतात. ते आपण बऱ्याच वेळेला बघतो बाण असे गेलेले आहेत आणि भीष्माचार्य तसे झोपलेले आहेत. हे डोळ्यासमोर हा बदल झालेला आहे. आणि भीष्माचार्य पडल्यानंतर ही फार महत्त्वाची घटना आहे. त्या दिवशीचं युद्ध तिथेच थांबतं आणि ही घटना सांगायला स्वतः संजय येतो आणि मग गीता सुरू होते. गीता आधी संपलेली आहे, सांगून झालेली आहे. 9 दिवसाचं युद्ध झालेलं आहे. 10व्या दिवशी भीष्मांचं पतन झालेलं आहे. अशा वेळेला बरं झालं तू आलास. आत्तापर्यंत मला दूताकडून सगळा वृत्तांत मिळत होता पण आता सांग पहिल्यापासून काय झालं. म्हणून तो धृतराष्ट्राचा पहिला श्लोक आपण बघितला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतान युयुत्सवा. युद्धाच्या निमित्तानं एकत्र एका रणांगणावर समोरासमोर आलेले माझी मुलं आणि पांडूची मुलं यांनी किम कुर्वत संजय यांनी काय केलं ते मला पहिल्यापासून सांग. आणि मग गीता ही एका अर्थाने फ्लॅशबॅक आहे. आता पुढचं घडतं ते संजय प्रत्यक्ष सांगतो पण आत्ता घडतो आहे. तर त्यावेळेला काय झालं अर्जुनाची ही अवस्था बघितल्यानंतर ह्याला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील नाही. बरं झालं अर्जुनाचीच अशी अवस्था काय माझे अवयव गळून पडले. आता म्हणून मराठीच वाचूया ना. म्हणे ऐके देवा पाहिला मेळावा दिसे हा आघवा गोत्रवर्ग. हे काल वाचलं आहे पण बरीच मंडळी नवीन आहेत हे महत्त्वाचं आहे. गोत्रवर्ग सगळी आमच्याच वंशाची माणसं दोन्हीकडे आहेत. काल कृष्णाने सांगितलं ना की दोन्ही सैन्यात असलेल्या कौरवांना नीट पाहून घे कारण तुझेच वंशज एकमेकाच्या विरुद्ध. हा ट्रिगर होता. हा कृष्णाने अर्जुनाला परीक्षा घेतली. अर्जुन बरोबर पास झाला किंवा फेल झाला एका अर्थी. काय की त्याला खरंच तिथे आजोबा दिसायला लागले, खरंच आपले नातेवाईक दिसायला लागले. ह्यांना कशाला मारू. आता अर्जुनाची अवस्था बघा. म्हणे ऐके देवा पाहिला मेळावा दिसे हा आघवा गोत्रवर्ग काय नेणू कैसे गेले अवसान माझे मज भान नुरे. आता मला माझं भानच नाही, देहभान गळून गेलेलं आहे, मला काही सुचत नाही. देखे देही कंप हे पहिली अवस्था. ट्रेमलिंग आपण म्हणतो ना, शिवरिंग तसं. जिव्हा झाली जड तोंडाशी कोरडपणे माऱ्या हे दुसरं लक्षण. तोंडाला कोरड पडलेली आहे. नंतर थरारे सर्वांग थरकाप म्हणतो ना तसा. जणू घेई पेट विकलता येत गात्रा लागे. पाहे ढिला होता गांडीवाचा हात ठरेना ते तेथ पडे खाली.
ज्या आत्मविश्वासाने धनुष्य घेतलं होतं ते धनुष्य गळून पडतंय. पाहे ढिला कळे ना ते तेव्हा गळून या गेले हृदय व्यापिले मोहे ऐसे. आता ते धनुष्य माझ्या हातातून गळून पडलं सुद्धा, मला कळलंही नाही. काय अवस्था झाली अर्जुनाची कल्पना करा. भलं तैसे काष्ठ शुष्क कठीणांग भेदी तसे भृंग लिहिलेण्याची. काष्ठ पोखरून भुंगा आत जातो, भुंगुल्लो आपण म्हणतो ना, तो आत जातो. पण तो ज्यावेळेला कमळाच्या पाकळीत अडकतो त्यावेळेला पाकळी भेदून बाहेर येत नाही. माझी अवस्था तशी झालेली आहे. परी कोंडे जेव्हा कोवया कळीत गुंतोनिया तीत पडे तैसा. म्हणे चिरू कैसी पद्माची पाकळी तेथे देई बळी प्राणाचाही. या कमळाची पाकळी मी कशी चिरू? नाजूक तर आहे, हे फूल आहे, देवाला अर्पण करतात, माझ्या प्रभूच्या हातात आहे ते, आपण असा विचार करतो ना. म्हणे चिरू कैसी तैसा स्नेहबंध अति हळुवार म्हणून साचार तोडवेना. अत्यंत हळुवार असे स्नेहबंध आहेत. आजोबा, मी गुरु, मी चुलत भाऊ, हे सगळे आहेत. आणि शिवाय नसलेले आमचे सगळ्यांचे वडील, आमचे पितामह कोण? धृतराष्ट्र, ह्यांच्या सगळ्यांच्या बायका कौरवांच्या, म्हणजे आमच्या वहिनी, चुलत वहिनी असू देत ना, हे सगळे माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि हे युद्ध किती भयंकर आहे. तैसा स्नेहबंध अति हळुवार म्हणून साचार तोडवेना. ऐके राजा रणी ऐसा तो अर्जुन देखोनी स्वजन सकळे. युद्धाचा आवेश विसरला तेथ कैसे नेणू चित्त पाझरले. चित्त पाझरून गेलं, युद्धाचा आवेश गेला. सकळ स्वजन, मग आत्तापर्यंत शत्रुजन जे होते ते स्वजन झाले, आपलीच माणसं. स्वजन मारावे ठार मज हा विचार सहावेना. मन माझे फार होतसे व्याकुळ सुटे आता तोल वाचेचाही. मला नीट बोलताही येत नाही, काय बोलावं हेही मला सुचत नाही. इथे म्हणतो निमित्तानीच पश्यामी विपरीतानी केशव. हे केशवा, मला सगळी चिन्ह विपरीत दिसत आहेत, काही बरी दिसत नाही आहेत. नचे श्रेयोन पश्यामी हत्वा स्वजन महावे. या युद्धात स्वजनांना मारून मी काय पुण्य मिळवणार आहे? काय श्रेय म्हणजे कल्याणकार असं काय करणार आहे काम सांगा? त्यानं मारून माझं काय साध्य होणार आहे? तूच विचार कर असं सांगतो. आम्ही आप्तजन सर्वही निभ्रांत एकची ना गोत एकमेका. म्हणून या देवा जळो जळो झुंज. हे युद्ध जळून जाऊ दे, त्याला काही इतका कंटाळा आलेला आहे. माने ना हे मज काही केलं, मला हे पटतच नाही आहे. माने ना, पटतच नाही आहे. ऐसे वाटे आता टाळिली लढाई तर अशा काही कल्याणाची. इथपर्यंत अर्जुनाला जो अत्यंत आत्मविश्वासाने आला होता, आता म्हणतो युद्ध जर टळलं ना तरच काहीतरी कल्याण आपलं होणार आहे. या युद्धात पूर्णपणे अकल्याण, पूर्णपणे अहित, पाप घडणार आहे आपल्याकडून. म्हणजे अर्जुनाच्या दुःखाचे दोन पैलू सांगतात अर्जुनाच्या अवस्थेचे. एक म्हणजे दुःख आणि दुसरं म्हणजे पाप. दुःख का? ह्यांना हे मेलेत तर, आणि पाप का? ह्यांना मारून. अजून प्रत्यक्ष पहिलाही बाण सुटलेला नाही आहे तरी अर्जुनाची अवस्था तरी, कारण तो खरंच सरळ मनाचा आहे. पुढे काय म्हणतात बघा. ऐसे वाटे आता टाळिली लढाई तरी अशा काही कल्याणाची. आणि आता तो सांगतो कृष्णाला, आता बोलायला लागतो ना, ते अर्जुनाचं निराळं रूप आहे. न कांक्षे विजयम कृष्ण. आकांक्षा म्हणजे इच्छा नाही विजयाची. न च राज्यम सुखानिच. मला राज्य नकोत, राज्यभोग नकोत, सुख नकोत. किम नो राज्येन गोविन भोगही जीवितेन वा. म्हणजे कशाला पाहिजे ते राज्य? या लोकांना मारून त्यांचा भोग आपण भोगायचे, राजभोग भोगायचे, यांना मारून. हे शब्द नाही आहेत गीतेत, पण यांच्या रक्तात आणि मांसावर सुवासन उभं करून राजा व्हायचं का, असा प्रश्न येतो. येशावरते कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानिच. तर इमे ज्यांच्यासाठी राज्य करायचं ते इथे समोर मरायला आलेले आहेत, मग त्यांना मारून काय मिळवायचं? म्हणजे आईला मारून मी आईसाठी कोणतं स्वप्न पुरं करणार आहे? हे लक्षात ठेवा ना. म्हणून ते मी इव अवस्थेचा युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानीच. धन प्राण या सगळ्याची आशा सोडून ही मंडळी समोर आलेली आहे. आचार्य, आता हे बघा कोण कोण आचार्य आलेले आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितर म्हणजे अत्यंत वृद्ध असे नातेवाईक, पुत्रा मुलं आलेली आहेत, पितामहा आजोबा आलेले आहेत,
मातुला हा मामा आलेला आहेत, श्वशुरा सासरे आलेले आहेत, पौत्रा नातू आलेले आहेत, शाला मेहुणे आलेले आहेत, संबंध आणि इतर सर्व संबंधी इथे मरायला आलेले आहेत. त्यांच्याही सैन्यात आहे, आमच्याही सैन्यात आहे. म्हणजे दोन्हीकडे सगळी माणसं मरणार आहेत. देखून हे मज नको नको जय, राज्य तरी काय कशासाठी. सरळ प्रश्न आहे, मला जय आणि राज्य नको ह्यानं मारून. कल्पना करा ना, वधूनी हे सर्व भोगावे भोग लागो तया आग पार्थवळ. मग अशी जळ म्हणला, आता आग लागू दे त्या भोगाना. ते सिंहासन नको, तो राज्याभिषेक नको, ते राज्य नको, आग लागू दे त्याला. पुढे उभे कोण गुरु भीष्म द्रोण, सुखे वेचू प्राण यांच्यासाठी. ह्यांच्यासाठी प्राण दिले पाहिजेत का ह्यांचे प्राण घ्यायचे. अर्जुनाचं लॉजिक सरळ आहे. कृष्णाने काय उत्तर दिलं असेल की नंतर एक तुम्हाला सांगतो, एक शब्द आहे जो इथे आलेला नाही, पुढच्या अध्यायात असेल कदाचित. देखोनी हे मज नको नको जय, राज्य तरी काय कशासाठी. वधोनी हे सर्व भोगावे जे भोग लागो तया आग पार्थ बोले. पुढे उभे कोण गुरु भीष्म द्रोण, सुखे वेचू प्राण यांच्यासाठी. वधोनी याते यांना मारून घ्यावे राज्य सुख, स्वप्नातही देख इच्छून आहे. स्वप्नात सुद्धा यांना मारून मला राज्य नको. हे सोपं आहे. आता पुढे बघा, आता अर्जुन त्याला तत्वज्ञान सांगायला जातो. कुणाला? कृष्णाला. हां, गंमत बघा. परी कर्मगती कैसी विपरीत, तेची आले येथ झुंजावया. कशी कर्मगती आहे? ज्यांच्यासाठी प्राण द्यायचे त्यांचे प्राण घेण्यासाठी मी. पाहे झाले सज्ज लढावया आज, ऐसे हे गोत्रज आमुचे. सगळे नातेवाईक लढावया आले, जाणसीना कोण देखे भीष्मद्रोण पलीकडे. आम्हावरी ज्यांचे थोर उपकार, कैसे करू ठार तया लागे. सासरे मेहुणे आणि हे मातुल म्हणजे मामा, बांधव सकल आमुचेचे. पुत्र नातू आप्त सोयरे समस्त, संबंध निकट एकमेका. करूवध यांचा ऐसे बोले वाचा, तरीही तयाचा दोष लागे. नुसतं म्हणलं तरी दोष लागणार आहे. प्रत्यक्ष मारणं किती अवघड आहे. मनी कोणाच्याही नुरेल आदर, जरी ऐसे घोर कृत्य केले. भीष्माचार्यानं मारलं, काय पराक्रम केला? आजोबानं मारलं, की ज्यांनी लहानपणापासून याचे लाड केले, याला मोठं केलं, त्या भीष्माचार्यानं मारलं. म्हणून गडाला पण सिंह गेला. मध्ये हीच भावना आहे की आम्हाला गड मिळाला, पण तानाजी गेला ना, जो आमचा सिंह होता तो. म्हणजे गड राहील आमच्याकडे, पण तानाजी गेला तो गेलाच कायमचा. तसं आहे. मनी कोणाच्याही नुरेला आदर, आमच्याविषयी कोणाच्याही मनात आदर उरणार नाही, जरी आम्ही यासी घात चिंतू. ना तुझे मुख कैसे दिसेल आम्हासी, जरी आम्ही यासी घात चिंतो. आता इथे तो सायकोलॉजिकली फार इंटेलिजंटली बोलतो आहे. मागे तुम्हाला एक सांगितलं होतं निराळ्या संदर्भात. पार्वती विचारते शंकराला, राम राम सतत तेच नाम घेऊन कंटाळा येत नाही का? आता तिला काय प्रश्न विचारतो, मी तुझ्याकडे सारखा बघतो, मला कंटाळा येतो का? ती काय काय म्हणे सांगा बरं. हे का येत नाही कंटाळा? माझं रूप नित्य नवीन असतं, तसंच माझं नाम नित्य नवीन असतं. काय सुंदर संवाद आहे हा. तुझं रूप निदान तेच आहे, त्याच्यावर बदलतं. माझं प्रत्येक नाम नवीन असतं, प्रत्येक नाम चैतन्यमय असतं आणि नित्य नवीन असतं. तसंच इथे गंमत बघा ना, की इतकी सगळी पापं करायची तर तुझं मुख दिसेल का आम्हाला परत? आम्ही जाऊ नरकात, आणि नरकात तू कुठे असणार आहेस? म्हणजे एवढं सगळं मिळवायचं आणि तुला गमवायचं. आता अर्जुनाचा हा लॉजिक बघा बरं कसं आहे. तुझे मुख कैसे दिसेल आम्हासी, जरी आम्ही ह्यासी घात चिंतू. अजून चिंतूच आहे, युद्ध सुरूच झालेलं नाही आहे. त्याच्या आधी अर्जुनाची परिस्थिती. एरवी दुःख कृती केल्यानंतर होतं, त्याचं मला दुःख होतं, मी अभ्यास केला नाही, याचं मला केला नाही याचं दुःख. अजून युद्ध सुरू, हा अर्जुन आहे हे समजून घ्या. अजून युद्ध सुरू झालेलं नाही आहे, शंख नाही वाजलेले. आधीचे शंखनाद, हा नंतर हे सगळे गीतेचा प्रसंग सुरू झालेला आहे. गंमत बघा, तरी अर्जुनाच्या मनात दुःखाची भावना आणि पापाची भावना आहे. पाप यांना मारून आणि दुःख यांना मारल्यानंतर कल्पना करा. आणि त्यामुळे काय, तुझे मुख कैसे दिसेल आम्हासी, जरी आम्ही यासी घात चिंतू. महापुण्य घेसी आमुचा कैवार, तो तू आम्हा दूर होशील की. आमचं महापुण्य आहे म्हणून तू आमचा कैवार म्हणजे आमच्या बाजूनी आहेस, आमचं रक्षण करतोस. आणि तुला दूर करून यांना मारून
राज्य मिळवणं याला काय अर्थ आहे? आम्ही नरकात जाणार आहोत आणि नरकात तू नसशील. तस्मात आता काय म्हणतोय? देअरफॉर न अर्हा वयम हंतुम, या लोकांना मारणं योग्य नाही, या लोकांना आम्ही मारणं योग्य नाही. धार्तराष्ट्रान स्वबांधवान, धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राची मुलं आणि आमचे ते बांधवच आहेत आणि एकमेकाचे बांधव. बांधव हा शब्द पूर्वीच्या प्रतिज्ञेत होता. सुरुवातीला प्रतिज्ञा आली त्यावेळेला मुलं फार छान म्हणायचे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि पुढे सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना होईत असेल. काय ती प्रार्थनेला अर्थच नाही. 500 मुलं असतील तर 1000 असतील तर आणखीन. सुरुवातीला भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्यांचं सुख हेच माझं, हे प्रतिज्ञा होती आणि ती रोज घ्यायची. पण पुढे त्या प्रतिज्ञेचा एवढा चोथा झाला रोज म्हणून, आणि त्याचा अर्थच सांगितला नाही. बांधव म्हणजे का? अरे 10वीत गेलेल्या मुलांना इन्स्पेक्टरनी प्रश्न विचारला एका शाळेत, बांधव म्हणजे काय माहीत नाही म्हणून. म्हणजे बंधू बांधव, तसं पंडू पांडव बघा हे सुद्धा सांगितलं नाही. 8वीत मुलं गेल्यानंतर माझ्याकडून असं व्हावं, महाराज हे काय ऐकतोय मी? त्यांनी सांगितलं या कुंदेंदू तुषार हार धवला आणि सामाम पाहतो सरस्वती भगवती. पहिला शब्द या आहे आणि शेवटच्या ओळीतला पहिला शब्द सा आहे. या म्हणजे काय आणि सा म्हणजे काय? 8वीत हुशार मुलांचा क्लास. 4 वर्ष ती मुलं आमच्या शाळेत होती. आम्ही त्यांना या कुंदेंदूचा अर्थ सांगितला, पण या म्हणजे जी आणि सा म्हणजे ती. या कुंदेंदू, जी कुंदाच्या फुलांसारखी आहे, धवल वस्त्र घातलेली आहे, हातात वीणा आहे, हे जे आहे ना सगळं सांगितलं. पण या म्हणजे जी, सा म्हणजे ती सरस्वती. आमचं जे जाड्य, निष्क्रियता, आळस आहे ते दूर करू. त्यांनी फक्त एवढाच प्रश्न विचारला आणि म्हणाले तुमच्या शाळेकडून आमची अपेक्षा नव्हती. मी म्हणलं माझी स्वतःकडून अशी अपेक्षा नव्हती. तेव्हा आजच नाही उद्याच्या प्रार्थनेला मी त्यांना या आणि साचा अर्थ सांगेल. कारण या म्हणजे त्यांना कळलं या, आणि सा म्हणजे काय? सारे गम, साधी गोष्टी असतात, पण अर्थ कळल्यानंतर तो भावच बदलून जातो. तसं हे बांधवान आहेत आमचे, धार्तराष्ट्र आहेत. स्वजनम ही कथम हत्वा सुखीनं श्याम माधव. श्याम, श्याम नाही या, श्याम म्हणजे होणं. आम्ही सुखी कसे हो आमच्याच माणसांना मारून? सांगा बरं. एक अत्यंत भयंकर परीक्षा घेतलेली आहे आणि ते विषय घेऊन कीर्तन करत होते नामदेव आणि चोखा महार, पण अत्यंत चांगला भक्त, नामदेवांचा शिष्य असतो आणि त्याची बायको बहुतेक तिचं नावच असं काहीतरी. ती त्यांना खूण करते, या तुम्ही वाळवंटात चाललेलं कीर्तन, खूप लोक आलेले, परत परत बोलवते. शेवटी त्याचं लक्ष जातं आणि बोलवून नेते. सांगा आपल्या गुरुला काय तुम्ही आख्यान लावले? चांगुण आणि श्रियार. शंकर आपल्या या भक्ता म्हणजे स्त्री भक्त परीक्षा घ्यायला येतो. वाटेल ते करेल आपल्यासाठी असं त्यांना वाटत असतं. म्हणून तो एका भिक्षुकाचं रूप घेऊन येतो आणि मला भूक लागलेली आहे, किंवा ते भोजन मी तयार करते. नाही, मला भोजन निराळ्या पद्धतीचं पाहिजे, मी शाकाहारी नाही आहे. मग काय पाहिजे तुम्हाला? तर हे तुझा मुलगा रांगतोय ना, त्याला तू चीर, काप, शिजव आणि त्याचं मला काहीतरी करून दे. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की हा साधा नाही आहे, हा कोणीतरी आपली सत्वपरीक्षा घ्यायला आलेला आहे. आणि सत्वपरीक्षा अशा प्रकारची जो घेतो तो पहिली अवस्था पुन्हा आपल्याला प्राप्त करून देणारा असतो. ती म्हणाली हरकत नाही. आणि शेवटी म्हणाला मी स्नान करून येतो. आणि आणखीन एक अट आहे, हे सगळं करताना डोळ्यातून अश्रू येता कामा नये, रडता कामा नये असतो. त्याप्रमाणे ते सगळं झाल्यानंतर वाढते आणि वाढल्यानंतर तिला खरंच आता मात्र आपला मुलगा गेला असं वाटते. त्यावेळेला तो म्हणतो की मुलाला बोलव ना तुझ्या बरोबर जेवूया. ते सगळे जे पदार्थ असतात ते सगळं शाकाहारी भोजन बनतं आणि तो मुलगा खेळत असतो, तो मुलगा येतो. हा सगळं एका अर्थाने माया असते, ते घडवलेलं नाटक असतं. आणि तो प्रत्यक्ष म्हणतो मी शंकर आहे, शिवशंकर.
तू माझी भक्त आहेस, एवढी कठोर परीक्षा मी घेतली, म्हणजे इतिहासात नोंद व्हावी की अशी माता, ती आधी भक्त आहे नंतर माता आहे, एवढ्या कठोर परीक्षेत सुद्धा ती पास झाली. सत्व परीक्षेत हरिश्चंद्राची अशीच सत्व परीक्षा घेतलेली आहे निराळ्या प्रकारची. पण सांगतो तुम्हाला, त्यावेळेला ती म्हणते तुमच्या गुरूंना सांगा, हे समजा असं घडलं असेल तरी अशी कथानकं घेऊ नका, कारण ऐकणाऱ्या श्रोत्यात ज्या स्त्रिया असतात त्यातली एखादी प्रेग्नंट असू शकते माझ्यासारखी, हे ऐकवेल का सांगा बरं. आत्तासुद्धा आपल्याला काहीतरी होतं. त्यावेळेला ते म्हणाले कसं सांगू, नाही तर मी सांगते म्हण, आत्ता जाऊ दे. पण इथून पुढे, आणि ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी चोखानी तिच्या देखत सांगितलं त्यावेळेला नामदेवाच्या डोळ्यात पाणी आलं. खरं हे सांगण्यासाठी माताच पाहिजे, होणारी माता किंवा झालेली माता. माझं मोठी चूक मी करत होतो म्हणून काही कथानकं कीर्तनकारांनी सांगायची नाहीत असा संकेत आहे. हल्लीचे काही जण रंगवून सांगतात, पण त्याला काही अर्थ नाही. काही कथानकं सांगायची नाहीत. स्त्रियांच्या शरीराच्या सौंदर्याचं वर्णन करायचं नाही. जरी सीतेचं सौंदर्य वाल्मिकी सांगतात, ते सांगताना अशा अप्रत्यक्षपणे सांगतात की ते व्हल्गर की अश्लील वाटत नाही. कीर्तनकारावर काहीतरी बंधनं आहेत ना. फार गमतीदार प्रसंग घडतात बऱ्याच वेळेला. एका तरुण कीर्तनकार घडत होता, त्यांना सहज सांगितलं की हे फार साध्या साध्या गोष्टीला मिठी मारली कशाला, अर्जुनाने भरताला आलिंगन दिलं जरा बरं नाही का वाटत. जे संस्कृत शब्द आपल्याला माहीत आहे ते वापरावेत, म्हणजे भाषेला थोडीसं प्रौढत्व येतं. अगदी साध्या भाषेत वगैरे. तो म्हणाला बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी त्याचं कथानक होतं, एक मुसलमान सरदार आणि एक अत्यंत सुंदर गरिबाची स्त्री, त्याची नजर तिच्यावर गेलेली आहे. आणि ज्या वेळेला तो तिच्याकडे येतो दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला स्वयंपाक करते, तो स्वयंपाक चुलीवर, आणि त्यावेळेला तो तिच्यावर हल्ला करतो. त्यावेळेला ते चुलीतलं लाकूड काढते आणि त्याच्या बेंबीत खुपसते आणि खुपसत राहते आणि त्याला ठार मारते. असं वीरश्रीचं कथानक होतं. याने आता संस्कृत वापरलं. अग्नीतून काष्ठ काढून त्याच्या नाभी कमलात, सांगताना सुद्धा त्या दुष्टाच्या नाभी कमलात म्हणलं क्षमा करतो, मी माझे शब्द परत घेतो. संस्कृत वाटेल त्या पद्धतीनं वापरणं. सैतानाचं नाभी कमल, त्या नाभी कमल आता जळतं काष्ट अग्नीतून काढून. अरे आगीतून काढलं लाकडून त्याच्या बेंबाटात खुपसलं असं काहीतरी म्हण ना. तुला वीर रस निर्माण करायचं आहे, बेंबीत बोंबलीत हे काय नाभी कमल. अहो तुम्हाला सांगतो, टांगायला नेता मराठीत म्हण आहे, सांगायला गेलो तर त्यांनी टांगायला नेलं. म्हणून बऱ्याच वेळा सांगताना सुद्धा विचार करावा लागतो. बरोबर दुसऱ्या टोकाला काही लोक जातात. म्हणून त्यांनी काय सांगितलं, आम्हालाही तुझा होताची वियोग, तुझा वियोग जर झाला आम्हाला तर आमच्या जीवनात उरलं काय. बघा ना, तू आम्हालाही तुझा होताची वियोग काय उरे मग सांगे कृष्णा, कौरवांचा घात करावा भोगार्थ, घडे नाही मात पार्थ म्हणे. ही काही योग्य गोष्ट नाही आहे. स्वार्थासाठी कौरवांचा घात करायचा, राज्य मिळवण्यासाठी कौरवांचा घात करायचा. आणि कौरव कोण तर आपले चुलत भाऊ, स्वबांधव, एकाच वंशाचे, एकाच रक्ताचे. कसं पुढे बघा, म्हणे देवा आता ऐकावी प्रार्थना, महाविषणता पापाची या. आता अर्जुन आणखीन खोल जाऊन कृष्णाला ज्ञान द्यायला लागतं. कृष्ण काय शांतपणे ऐकतो नाही, बोलू दे मूर्खासारखं, आणखीन बोलू दे. कारण त्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला कृष्ण सुरू करतो. आणि पहिल्यांदाच म्हणतो की हे कल्मश, हे पाप, ही भीरुता, कायरता, भित्रेपणा या रणाच्या प्रसंगी तुझ्या मनात आलाच कसा. तू क्लिब आहेस का. क्लिब म्हणजे नपुसक. तू नपुसक आहेस, धड ना पुरुष धड ना स्त्री. किती कठोर शब्द वापरले. मग अर्जुन सावध झाला आणि तिथून मग कृष्णाचा उपदेश सुरू झाला. क्लैब्यम पार्थ गमस पार्थ असं आहे ना पुढे. तर आम्हाला म्हणे देवा आता ऐकावी प्रार्थना. आता तो सांगतो, कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना. कुलाचा क्षय झाला की कुलधर्म, कुळाचार म्हणजे तर्पण देणं, श्राद्ध करणं, पितरांच्या निमित्ताने काही सण साजरे करणं, हे सगळे कुलधर्म कुलक्षया
क्षयाला जातील कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम. कृत्स्नम आहे, कृत्स्नम म्हणजे सगळे, कृष्णम नाही येते, कृत्स्नम अधर्मोची भवत्युत म्हणजे अधर्म होईल, धर्म उरणारच नाही ह्या कुलाला सगळ्या संपवल्यानंतर. आमच्याकडेही लोक मरणार आहेत, म्हणजे खरंच अग्नी द्यायला पुरुष उरेल की नाही इथपर्यंत अर्जुन पोचतो. सगळ्या घरातली तरुण आलेले, मग त्या तरुणांना अग्नी कुणी द्यायचा? त्यांच्या आजोबांनी, म्हातारे लोक जे आले नाहीत त्यांनी. कुणी द्यायचा अग्नी? अग्नी द्यायला कोणी उरणार नाही. मग श्राद्ध कोण करणार आहे? त्यांना तर्पण कोण देणार आहे? आणि त्यांना जर आपण श्राद्ध केलं नाही तर ते उद्धार कसा होणार आहे? ते नरकात खितपत नाही का पडणार? हे सगळे शब्द अर्जुनाचे आहेत. नरकात ते जर कायमचे पडले तर आम्ही मिळवलं काय? तर आमच्या पूर्वजांना किंवा आमच्या आधीचे लोक श्रेष्ठ आहेत, वडील मंडळी आहेत, त्यांना नरकात पाठवायचं कशासाठी? राज्य घेण्यासाठी. हा विचार सामान्य माणसाला पटेल, त्याच्या मनात येईल असं नाही, कारण आपण बऱ्यापैकी स्वार्थी असतो. अर्जुन तसा नाही आहे. आता काय म्हणतो बघा, कुलक्षय प्रणश्यंती, काष्ठावरी होता काष्ठाचे घर्षण, उपजे त्यातून अग्नी जो का, होता तो प्रदीप्त, जैसे काष्ठ जातं जाळूनी टाकीतच समजते. उदाहरण दिलेलं आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं मराठीत म्हणतात. अर्थ गोत म्हणजे गोत्र. कुऱ्हाडीचा दांडा लाकडाचा असतो, म्हणजे त्याचं गोत्र काय? सगळी झाडं. आणि कुऱ्हाडी दांडा नसता तर कुऱ्हाडीने झाड तोडणं अवघड होतं. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा सगळ्या झाडांचा काळ बनतो की नाही? तसाच मी बनणार आहे का? मी शूर, माझ्या आजोबांचे वगैरे रक्षण करण्याऐवजी त्यांना मारतोय मी, हे किती अयोग्य आहे. काष्ठावरी काष्ठ, लाकडावर लाकूड घासलं तर त्यातून अग्नी निर्माण होतो आणि अग्नी पुढे झाडांनाच जळतो, म्हणजे लाकडालाच जळतो. तसं इथे होणार आहे. होता तो प्रदीप्त जैसे काष्ठ जात जाळूनी टाकीत समजते, तैसा गोत्रीवध होता परस्पर, तेणे दोषे घोर कुलक्षय. आणि या कुलक्षयाचा मोठा काळीमा माझ्या नावावर लागेल, कारण मी फार जास्त पराक्रम करणार आहे. मारले कोणी? अर्जुनाने. युद्ध कोणामुळे जिंकलं? अर्जुनामुळे. आणि युद्धात मारलं कोणाला? तर आजोबा, वडील, गुरु वगैरे सगळ्यांना. हे लक्षात घ्या ना. हे जर आहे तर कशाला मला हे सगळं युद्ध करायला सांगतो? घोर युद्ध म्हणलेलं आहे. पुढे शब्द आलेला आहे. अधर्मा झाल्यानंतर पुढे काय होईल की अधर्मा भिवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्षिणेय जायती वर्णसंकर. आता इथे त्यावेळेचा जो वर्णसंकर नावाचा होता, स्त्रियांची संख्या जास्त होईल की पुरुषांची संख्या कमी होईल. आणि जास्त स्त्रिया आणि कमी पुरुष म्हणजे व्यभिचार वाढणार. म्हणजे स्त्रियांना कॅरेक्टर उरणार नाही, चारित्र्य उरणार नाही. या समाजातली एकंदर जी नीतिमत्ता आहे ती खालावेल इथपर्यंत अर्जुन जातो. कारण पुरुष कमी झाले. आणि महाभारत युद्ध खरंच झालं असेल, कारण त्यानंतर भारताच्या पराभवाला सुरुवात झालेली आहे. कारण जे जे पुरुष होते, जे जे लढवय्ये होते, ते अक्षरशः लाखांच्या संख्येत मेले असते. आणि बरोबर बघा त्या युद्धानंतर मग कुणी यावं, आक्रमण करावं, पराभूत व्हावं, राज्य करावं, हे सगळं घडत आलेलं आहे. म्हणून सांगितलं की होईल काय की होता कुलक्षयी जैसा आद्य धर्म सरे एकलेचे उरे पाप मात्र. कुलाचा क्षय झाल्यानंतर एकच उरतं. काय उरतं? ते पाप. आणि या पापाचा धनी कोण? मी. म्हणून अर्जुनाला दुःख आणि पाप हा अर्जुनाचा ट्विन प्रॉब्लेम म्हणतात. म्हणजे एक नाण्याच्या दोन बाजू. तर एका बाजूला दुःख आहे, दुसऱ्या बाजूला पाप आहे. आणि यातून तुम्हाला जर वर काढायचं असेल तर गीताच, जसं अर्जुनाला काढलं, पण गीतेचा अभ्यास मात्र केला पाहिजे. कुलक्षयी तैसा आद्य धर्म म्हणजे सनातन धर्म, योग्य धर्म, मानवतेचा धर्म सरे संपतो. एकलेची उरे पाप मात्र चव्हाट्यावरील भक्ष्यावया अन्न कावळे धावून येते तैसे तैसी महापापे संचरती कोळी लोपेत ये वेळी कुलधर्म. कुलधर्म लोपला की कावळे जसे तुम्ही अन्न टाकलं चव्हाट्यावर तर सगळ्या बाजूनी येतात, तशी निरनिराळी पाप, निरनिराळे अपराध आपल्या कुळावर झडप घालतील. कारण का? स्त्रियांची संख्या जास्त, पुरुषांची संख्या कमी. म्हणजे जे उरलेले पुरुष आहेत आणि त्या स्त्रिया आहेत
काय त्यांच्यात नातं निर्माण होणार आहे, कुठली नीती उरणार आहे. अर्जुन इथपर्यंत पोचतो. पुढे बघा काय झालं. कुलक्षय संकर, आणि यामुळे वर्ण संकर होईल. अजूनही आपण ही जात ती जात हे सगळं करतो, आणि उलट संकर झालं. हायब्रिड नावाचा जो प्रकार आहे ना, त्याच्यात दोन निरनिराळ्या कम्युनिटीतले लोक, निरनिराळ्या ह्याच्यातले लोक बुद्धिमान तयार होतात. असं संकर आहे. पण हा वर्ण संकर आहे, तो त्यावेळेची कल्पना होती. आणि संकर म्हणजे एक अर्थाने संमिश्रता, सगळी भेसळ आणि प्रदूषित असं वातावरण समाजात निर्माण होईल, असं अर्जुनाला म्हणायचं आहे. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य पतंती पितरो येषां लुप्त पिंडोदक क्रिया. पिंड द्यायला म्हणजे श्राद्ध. श्राद्ध करायला कोणी उरणार नाही, आणि मग त्यांना पुढची गती काय मिळणार आहे. त्यावेळेच्या ह्या ज्या परंपरा होत्या, त्यावेळेला समाजात जी रूढ मान्यता होती त्याच्याबद्दल अर्जुन सांगतोय. तया कुलघ्नांच्या, आता त्या कुलघ्न म्हणतोय म्हणजे आम्ही कुलघ्न. कुल म्हणजे कुळ, आणि घन म्हणजे मारणारा. जसा शत्रू मारणारा तो शत्रुघ्न. कुलघ्न म्हणजे आम्ही कुलघ्न होईल. काय होईल. तया कुलघ्नांच्या सवे त्या कुळास सर्वाघडे वास नरकीचं. त्यानंही नरकात वास आणि यानंही नरकात वास, सगळीकडे तू. लोपताती कर्मे नित्य नैमित्तक अर्पी तिळोदक कोण कोण. तिलोदक आपण तिलांजली म्हणतो ना, श्राद्धात तिलांजली असते. काळे तीळ वगैरे आणतात आणि मग त्या अंगठ्यावरून असं काहीतरी, तुम्हाला माहीत आहे ही तिलांजली द्यायला तर्पण. हां, कोण असणार आहे. कारण सगळी मुख्य माणसं तर गेली. आता ही एकच ओळ वाचणार आहोत आणि आपण थांबणार आहोत. नंतर मी तुम्हाला ह्यातलं आणखीन अर्जुन काय काय ज्ञान पाजळतो ते वाचून दाखवणार आहे. सगळं आपण घेतलेलं नाही. कोठोनी तयासी, ही कुलघ्न जी आहेत ना, कोठोनी तयासी मग स्वर्गवास सवे नरकास तेही जाती. आता अहो बत महत पापम, तिथून आपण दुपारी सुरुवात करणार आहोत. पण त्याच्यापूर्वी काही तुम्हाला वाचून दाखवतो. अर्जुन कुठे कुठे पोचलेला आहे. अर्जुन हा बुद्धिमान आहे. मी त्याच्यात आपण न घेतलेल्या ओव्या तुम्हाला ऐके देवा. आता ऐक मी काय सांगतो ते. आणि काही एक भीषण पातक घडे येते. आणखीन एक मोठं पाप इथे घडणार आहे की या कुलघ्नांची, म्हणजे आम्ही कुलघ्न आहोत, कुळाला मारलं आणि अक्षरशः कुळाला मारण्यासारखंच ते युद्ध आहे. आम्ही कुलघ्न, आईशा कुलघ्नांची घडता संगती तेने लोकरीती नाश पावे. आम्ही कुलघ्न. कुलघ्न म्हणजे एक अर्जुनच नाही, हे सगळे जिंकलेले आणि ते मोठे रुबाब गाजवतील, अन्याय करतील सगळ्यांवर. लक्षात ठेवा, अशा कुलघ्नांची जर संगत लाभली तर भीषण पातक घडे तेथे. की या कुलघ्नांची घडता संगती त्याने लोकरीती नाश व्हावे. गृही एकाएकी उफाळला अग्नी टाकी तो जाळोनी आणि कांसी तैसा कुलघ्नांचा. एकदम जर आग लागली तर काय होतं. एखादा सिलेंडर वगैरे बस झाला, प्रचंड आग लागते आणि मग काय होतं. तैसा कुलघ्नांचा घडता सहवास, तैसा कुलघ्नांचा जया सहवास तयांचाही नाश होय तेणे. नाना दोषे व्याप्त होताची ते कुळ दारुण केवळ नरक भोगी. आणि मग कल्पांतीही सुटेना त्यातून एवढे पतन कुलक्षयी. इतकं सगळं सांगून सुद्धा देवा तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे. मी तुला सांगतोय, नानापरी आम्ही आलो हे ऐकत. तुम्हीच आम्हाला सांगितलं ना, आमच्या गुरुनीच हे आम्हाला शिकवले ना, मग ते आमच्याकडून का करून घेता. हे घोर युद्ध आमच्याकडून का करून घेता. ही हिंसा आपल्याच माणसांची आमच्याकडून का करून घेता, असा त्याचा प्रश्न आहे. नानापरी आम्ही आलो हे ऐकत उपजेना खंत अजूनही. सांगे देवा आता येथे कैसे मन करावे कठीण वज्रायसे. मन कठीण केल्याशिवाय नाही, ह्यातून सुटका नाही. वज्रासारखं कठीण केलं पाहिजे. म्हणून काल तुम्हाला ती गोष्ट सांगितली होती की हे युद्ध कुठे लढलं जावं. तर ती बाई असते ना शेतकरी, तिचं पोरगं त्या पाटलीत घालून ती काम करत असते. त्यांना काम करायचं आहे, कर्मयोग आहे तो. कारण पाऊस पडण्याआधी सगळं शेत नांगरून झालं पाहिजे. म्हणून ती नवऱ्याला सांगते तू काम करत राहा, मी जाते, मुलाला पाजते, शिदोरी काढते आणि तुला बोलवते जेवायला, तोपर्यंत तू काम करत राहा. कृष्ण झाडाखाली शांत झोपलेला आहे. त्याला माहीत आहे की इथे पोर आहे. आणि अशा वेळेला एक काळा नाग जातो, तो त्या टोपलीत शिरतो आणि तो दंश केल्यानंतर पोरगे एकदा असं काहीतरी आवाज करतं आणि नंतर सगळं शांत. तो साप निघून जातो.
कृष्ण टोपलीत बघतो तर थंड पडले मुलाचं अंग आणि काळं निळं झालेलं एवढं विष त्या पोराला. आता ही आई काय करते, तिला आत्तापर्यंत माहीत नाही आहे काय घडलं आहे. तिने नवऱ्याला सांगितलेलं मी जाते, त्याला पाचते आणि शिदोरी करते, मग तू ये, तोपर्यंत एक अर्धा तास तुला जास्त काम करायला मिळेल. बघते तर हा प्रकार आहे. मी त्या मुलाला असं झाकून ठेवते, नवऱ्याला बोलवते सगळी तयारी वगैरे करून. नवरा म्हणतो काय म्हणतो आहे आमचा बाळ, तर म्हणते त्याला उठवू नका, तो शांत झोपला आहे. कारण तो उठला की परत आपल्याला त्याच्यात खेळत बसावं लागेल आणि आपला कामाचा वेळ जाईल. तो मुलगा मेला आहे ते त्या आईला माहीत आहे. त्यांनी त्याला झाकून ठेवला, तो शांत झोपलेला आहे. आपण लवकर जेवूया आणि काम करूया आणि उरलेलं काम संपवूया. म्हणून ते जातात शेतात आणि शेतात जातात. अगदी त्यांना बरं वाटतं की आता सूर्यास्त होईपर्यंत आपण शेवटचा भाग नांगरलेला आहे, शेत नांगरून झालेलं आहे. आता केव्हाही पाऊस पडला तरी हरकत नाही आहे, आपण तयार आहोत. मग ती येते आणि जोरात रडायला लागते. मेलेल्या मुलाला छातीशी धरून, जे मूल मेलं आहे याची त्याला कल्पना असते तरी ते आपलं कर्तव्य सोडत नाही. हे बघितल्यानंतर कृष्ण म्हणतो हे युद्ध इथेच खेळलं पाहिजे, कारण किती जणांची मुलं मारली जाणार आहेत. आणि अशा माता पाहिजेत की ज्या हे युद्ध धर्मासाठी होतं, माझा मुलगा अधर्माच्या बाजूने होता, मेला, तो भाग्याने किंवा आपल्या कर्माने मेला, एवढं म्हणतील. म्हणून देवा जाणताही ऐसे महादोष आम्ही का निःशेष त्यजावे ना. हे निःशेष युद्ध का त्यजू नये, आम्ही जातो परत राहणार. येथे सकळ आपुले वडील वधाया केवळ पाहिले जे, हेची काय थोडे घडले पातक आता निरर्थक जगावे का. आणि आता एक दोन ओव्या वाचतो, अर्जुन दुसऱ्याकडून सांगतो, त्यापेक्षा आम्ही युद्ध करत नाही. होऊनी निशस्त्र सुटे ह्यांचे बाण करावे सहन हेची बरे. त्यांच्या मानाने आम्ही मरतो, म्हणजे आम्हाला पाप लागणार नाही. आणि युद्धात मेलात की स्वर्गाचं दार उघडतं, हे अर्जुनाला माहीत आहे. ऐसा परी मृत्यू आला तरी चांगला आहे मृत्यू, चांगला परी नको संग पापाचा या. त्यांच्याकडून मरूया. मग बोले पार्थ देखोनी स्वकुळ राज्य ते केवळ नरक भोग. राज्य म्हणजे केवळ नरकाचे भोग आहेत, दुसरं काही नाही. म्हणून सगळं त्यांनी सांगितलं. कृष्ण ऐकत नाही म्हणून तो धनुष्यबाण फेकून देतो. आत्ता आपण याच्यावर विचार करत थांबूया. ह्या ज्या 3 कृती आहेत अर्जुनाच्या, आपल्या जीवनात अशा घडतात का. सुरुवातीला धनुष्य उचलून अत्यंत दोन्ही सैन्यांच्यामध्ये माझा रथ उभा कर. कृष्णाला माहीत आहे पुढच्या क्षणी काय घडणार आहे. आणि प्रहसन असा शब्द आहे. कृष्ण हसला. आणि एकाने मला प्रश्न विचारला, कृष्ण का हसला. त्यांनी 2 सैन्यांच्यामध्ये रथ उभा केला सगळीकडे, का हसला कृष्ण. मी म्हटलं पुढे काय होणार हे कृष्णाला माहीत होतं. ते कृष्णाला कसं माहीत होतं. त्यांनी 2-3दा विचारते. मी म्हटलं बाबा रे मी नव्हतो त्यावेळेला, रणांगणावर मी नव्हतो. का हसला कृष्ण. कृष्ण हसला की आत्ता मोठ्या रुबाबात तू मला सांगतोयस आत्मविश्वासानं की 2 सैन्यांच्यामध्ये माझा उभा कर, नंतर 2 मिनिटात काय होणार आहे हे मला माहीत आहे. तुझं सगळं अवसान गळून जाणार आहे. ह्यानं नको मारू, त्यापेक्षा यांचे बाण आपल्याला लागले तरी चालतील, हे कृष्णाला माहीत आहे. म्हणून कृष्ण हसला. आणि नंतर पुढचं ते सगळं आपण आत्ता वाचलंच, उरलेलं नंतर वाचणार आहोत. आता पुढे काय होतं ते लक्षात घ्या. अर्जुनाने धनुष्य उचललं, उभं केलं आणि नंतर म्हणतो बापरे हे सगळे आपलेच नातेवाईक दोन्ही सैन्यात उभे. काल मी तुम्हाला गीताईतली ती ओळ सांगितली होती, ती ऐकायला सोपी वाटते. त्यांनी काय सांगितलेलं आहे. आजे काके, आजे कळतात अनेक वचन, काका काके तसे मामे, आजे काके तसे मामे, गुरु बंधू मुले नातू, दोन्ही सैन्यात सारखे. हे सगळी नाती सांगितलीत. मामा, काका, आजोबा, हे सगळी पुरुषांची नाती सांगितलेली आहेत. दोन्ही सैन्यात सारखे. हे बघितल्यानंतर अर्जुनाचा जे म्हणतो आता माझं गळून पडलेलं आहे, हातातले गांडीव धनुष्य माझं ते बघत नाही. तुला दिसत नाही का ते गळून पडते. अरे गळून पडलंच होता बघ, आणि खरंच धनुष्य गळून पडतं. ही दुसरी अवस्था. पहिल्यांदा मारी उत्साहात जातो, काही हरकत नाही. पेपर बघितल्यानंतर त्याला काही कळत नाही.
आणि हल्ली काय शिक्षकांनी सांगितलं ओळीने प्रश्न सोडवायचे, आम्हाला तसं सांगितलं नव्हतं. मला 5वा प्रश्न सोपा वाटतोय तर तो मी आधी सोडवेन, कमी वेळ लागेल आणि मला आत्मविश्वास येईल. काल पहिलाच प्रश्न अवघड म्हणल्यानंतर मला एक जण सांगितलं 10 मार्कांचा सोडला. अरे मी तुला सांगितलं होतं की तुला काहीही येत नाही, तू मीना कुमारी, गीता बाली, मधुबाला काहीतरी लिही, तुला ते माहीत नाही आहेत. हेमा मालिनी काय कोण वाचणार आहे तुझा पेपर? 1.5 पान लिहिले, 4तले 2 देऊन टाका. मला माहीत आहे ना, आम्ही करेक्शन केलेलं आहे. त्याच्यापेक्षा केरळमध्ये नवीन पद्धत शोधून काढली होती जी कोर्टात गाजली. ते सगळे हे घ्यायचे. आता आपला वेळ संपला. तर वरच्या पायरीवर उभं राहायचं आणि ते पेपर डोळे मिटून टाकायचे. खालच्या पायरीवर 10% मार्क आणि अगदी वरच्या पायरीवर त्यांना 90% मार्क्स. बस, बघायचंच नाही. मी विद्यार्थी असताना परदेशातून आलेले प्रोफेसर आम्हाला प्रत्येक हायेस्ट 100तला 39 होता. हायेस्ट 39 आउट ऑफ 100. आम्ही त्यांना विचारलं तुला किती पडलेत? म्हणलं मला 38 पडलेले आहे. तुला कुठला प्रश्न चांगला लिहिला असे वाटतोय? म्हणलं मला हा प्रश्न चांगला लिहिला असं वाटतो. त्याला 37 आणि उरलेला 1. काय उत्तर आहे? 39. हां, तुझा चांगला प्रश्न कुठला आहे? नंबर 3. त्याला 38 आणि उरलेल्याला 1. हे करेक्शन. म्हणून तुम्हाला काय सांगतो की अर्जुन हा अत्यंत चांगल्या स्वभावाचा आहे, म्हणून त्याला आजूबाजूला ही सगळी कुलक्षणं घडतील असं वाटतंय. खरं म्हणजे घडले. आपल्या वहिनी नाही म्हणलं तरी वहिनीच आहे ना, चुलत वहिनी द्रौपदी वस्त्रहरण करण्यापर्यंत पाळी आलेली आहे. हे कृष्ण त्याला सांगतो. एक शब्द मी फक्त सांगतो, लक्षात ठेवा. आतताई हा तो शब्द आहे. ते आतताई आहेत रे. अर्जुन म्हणतो आम्ही तुझ्या सहवासात असल्यामुळे, द्रोणाचार्यांचे आम्ही चांगले शिष्य असल्यामुळे आम्ही सुसंस्कृत आहोत की नाही, ते आतताई आहेत. अर्जुन सांगतो. कृष्ण म्हणतो आतताई आहेत ना, आधी माग. कारण आतताईचे 4-5 लक्षणं सांगितले, त्यांनी 4-5 हे सगळे अपराध केलेले आहेत. पहिला, आतताई म्हणजे तुम्हाला शस्त्र घेऊन मारायला आलेले आहेत. लक्षात घ्या. मग तुम्ही काय मरणार त्यांच्याकडून? काल एकाने सांगितलेलं आहे, ते फार चांगलं आहे की तुमच्या एका SP काहीतरी ह्याच्या लेवल का DSP असेल, परवा दंगल झाली नागपूरला, त्याच्यात कुऱ्हाडीने मारलं त्याला. अरे तुला बंदूक कशाला दिली, पिस्तूल कशाला दिलेली आहे? नाही, आज्ञा कुठे होती? अरे नियम आहे की 10 मीटरच्या आत तो जर शस्त्र घेऊन आला तर तू त्याला ठार मारून टाक. तुला काही नाही, तू पोलीस आहेस. पोलीस मारतात, पोलिसांचे तुकडे करतात, पोलिसांचे प्रेत गटारात टाकतात, त्यांना टेरर निर्माण करायचे. आणि त्यांनी सांगितलं मी वकील म्हणून सांगतोय तुला, तो जो शस्त्र घेऊन तलवार घेऊन तुझ्याकडे आलेला आहे, 10 मीटर अंतरावर असताना तू पिस्तूल काढ आणि पहिल्यांदा पायाखाली मार, नाही तर ठार मार ना, कारण तुझ्या जीवाला धोका आहे. हे काय तुम्ही आपल्या पोलिसांना मारलं, कोराडीने घाव घातले, 3 घाव घातले, वर्णन वगैरे करताय. दिलंय कशाला पिस्तूल? यापुढे लक्षात ठेवा, सांगितलं यापुढे तसं घडेल. आणि हे मी वकील म्हणून सांगतोय, हे कायद्यात सांगितलेलं 10 मीटर्स. त्याच्या पुढे असताना बंदूक चालवू नकोस. पहिला बार हवेत आणि दुसरा छातीत. दिलंय कशाला? की खेळणं इथे मरताय तुम्ही आणि त्यांना टेरर निर्माण करायची, ती टेरर तुम्ही निर्माण करताय. आतताईचं हे पहिलं लक्षण आहे की तो जर शस्त्र घेऊन तुला मारायला आला आणि तुझ्या हातात शस्त्र आहे तर तू मारलंच पाहिजेस त्याला. दुसरं, त्यांनी तुला आगीत जाळून मारायचा प्रयत्न केलेला आहे. यांना पांडवांना त्या वारणावतमध्ये नाही का त्या घरात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. हे त्या भुयारातून सुटले, परंतु विष देण्याचा प्रयोग केला. आतताई आहेत, मारलं पाहिजे. भीमाला खिरीत विष घातलं होतं आणि भीम बेशुद्ध पडल्यानंतर तो मेलाय असं समजून त्याला बांधलं वालीनं, म्हणजे वेली आहेत त्यांनी, आणि टाकून दिलं. स्त्रीवर तुझ्या अत्याचार केला तर आता काय अत्याचार करायचा ठेवलेला आहे? आतताई आहे, आधी त्यांना ठार मार. आणि 5वं, तुझं सर्वस्व, तुझी जमीन, तुझं वैभव जर ते अनितीनं घेत असतील, ते कपट द्यूत होतं ना, कळलं ना तुम्हाला, शकुनीने खेळलेलं. म्हणजे 5ही अपराध आतताई जो करतो तो त्यांनी केलेला आहे. यांना 5-5 वेळा मारलं पाहिजे.
कृष्ण सांगतो तू काय सांगतोस, मला ते आतताई आहेत. अरे आतताई आहेत म्हणूनच त्यांना मारलं पाहिजे. म्हणून गीतेचा जो संदेश आहे तो अत्यंत पुरुषार्थी आहे, भित्र्या माणसाचा तो संदेश नाही आहे. तुझं कर्तव्य आहे, कर्तव्य करायला काय आलास, तुला धर्माचं रक्षण करायचं आहे. आणि आता अधर्मी लोक पुढे आले म्हणते नाती सांगत बसतोस. हे गीतेचा विषय आहे जो दुसऱ्या अध्यायापासून सुरू होईल. या अध्यायाला निरोप आपण दुपारी देणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ, कारण हे सत्र संपलं. सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वास नेहमीप्रमाणे. हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जे राम, आपले महाराज, असे सगळे देव, देवांचे अवतार, गुरु, शिष्य सगळ्यांचं दर्शन घेऊया. सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.